दिवाळी म्हटलं की हिंदू संस्कृतीमध्ये मानला जाणारा सर्वात मोठा सण। तर दिवाळीमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज अशी 5 दिवस आपण दिवाळी आनंदाने मनवतो। तर त्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचे लेपन कसे करायचे ते आपण आज पाहणार आहोत। तर सर्वप्रथम दारामध्ये पाणी शिंपडून दार छान स्वच्छ पुसून घ्यावे व त्यानंतर आपल्या घराचे मुख्य द्वार जे आहे ते देखील स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे। आणि उंबरठा पूजन हे तुम्ही आठवड्यातून एकदा कधीही करू शकता किंवा कुठल्याही सणाला शुभ कार्याला तुम्ही उंबरठा पूजन केले तर ते देखील शुभ मानले जाते। तर सर्वप्रथम आपण दार असं स्वच्छ पुसून घेणार आहोत व त्यानंतर दारावरती कुंकवाने छानसं स्वस्तिक काढून घ्यायचं व दाराची पूजा करून घ्यायची। त्यानंतर घरातली पूजा असो किंवा उंबरठा पूजन असो, आपल्याकडे दिवा प्रज्वलित करून आणि अगरबत्ती धूपदीप लावूनच पूजेला सुरुवात केली जाते। ज्या जागेवरती आपण दिवा ठेवणार आहोत तिथे थोडेसे अक्षदा म्हणजेच दिव्यासाठी स्थान निर्माण करून आपण तेथे दिवा प्रज्वलित करावा व तुम्हाला वाटेल त्या प्रकारे तिथे सुशोभित करावे। हळदीचे लेपन तयार करत असताना त्यामध्ये हळद, अष्टगंध, कापूर, गोमूत्र, गुलाबजल इत्यादी साहित्य घेऊन हळदीचे लेपन उंबरठ्यावरती छान प्रकारे लावून घ्यावे व आपल्याला वाटेल त्या प्रकारे उंबरठा सुशोभित करावा। हळदी, कुंकू, अक्षदा लावून उंबरठ्याची देखील पूजा करून घ्यावी। इथे मी रांगोळी काढून उंबरठ्याला सुशोभित करत आहेत। तुम्हाला वाटेल त्या प्रकारे तुम्ही उंबरठा सुशोभित करू शकतात, म्हणजेच आपल्याला पाहताना देखील प्रसन्न आणि खूप छान वाटतं। उंबरठ्यावरती हळदीचे लेपन झाले की हळद, कुंकू, अक्षदा वाहून उंबरठ्याची पूजा करून घ्यावी व तेथे तुम्हाला वाटेल तेवढ्या प्रकारे दिवे लावून घ्यावेत। तसेच तुळशीची देखील पूजा करावी। हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिले जाते। तुळस ही एक पवित्र वनस्पती आहे जी औषधी व धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुळशीची देखील पूजा करून घ्यावी। त्यानंतर तुळशीपासनं तर जिथे तुम्ही घरात लक्ष्मी पूजन करणार आहात तिथे असे लक्ष्मीचे पावलं काढत न्यावे व त्यांची देखील पूजा करावी। अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उंबरठ्याचे लेपन करून तुळशीची देखील पूजा करून लक्ष्मीची पावलं घरात काढत नेऊन असे छान प्रकारे हळदीचे लेपन केले तर तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल, घरामध्ये देखील उत्साही वातावरण राहील।